काशीमध्ये जर एखादा वाद असेल, त्या वादाचं जर उत्तर भेटत नसेल तर तिथून एक पत्र वाघोलीला यायचं आणि वाघोलीवरून ते त्या पत्राने त्या वादाचं उत्तर द्यायचे एवढा मोठा अधिकार त्या ठिकाणी या रामेश्वर भट्टांचा होता. आणि हा रामेश्वर भट्टाचा अभंग आहे. आणि ते रामेश्वर भट्ट महाराजांचे नंतरचे जरी टाळकरी असले तरी अगोदरचे ते विरोधक होते. रामेश्वर भट्ट नंतरचे टाळकरी आहे, नंतरचे महाराजांचे ते सेवक आहेत, पण अगोदरचे मात्र ते महाराजांचे विरोधक आहेत. आणि ते विरोधक महाराजांचा परिचय करून देत आहेत. हा महाराजांचा अत्यंत महत्त्वाचा परिचय आहे, अत्यंत महत्त्वाचा परिचय करून देणारा माणूस आहे ना, तो संबंधी नसला पाहिजे आणि संपर्कातला नसला पाहिजे. संबंधी नसला पाहिजे म्हणजे नातेवाईक नसला पाहिजे, संपर्कातला नसला पाहिजे म्हणजे प्रेमाचा नसला पाहिजे. प्रेमाचा माणूस बऱ्याचदा माणसाचा परिचय करून देताना खोटा देतो, तो खरा असतो असं नाही, बऱ्याचदा खोटा परिचय असतो ना. प्रेमाचा माणूस खोटा, बापरे शेठ ना खूप मोठे माणसं आहेत, खूप मोठे माणसं आहेत. एखादा प्रेमाचा माणूस, एखादा संबंधी माणूस असला आणि मुलाचा परिचय जर करून द्यायचा असला, अगोदरच तर मुलाचे लग्न होत नाहीत. आता तुमच्याकडे कसं काय? हां, आमच्याकडे असं आहे की आता मुलाचे लग्नच होत नाहीत महाराज, फार कठीण झालं. आता पुढे पुढे तर काय होईल मला माहीत नाही. तुझं नाव काय रे पोरा? हां, मामा आहे का तुला? मामाला पोरगी आहे का? नाही, मग तुझं काही खरं नाही भाऊ. तुझं रे आहे का? नाही, दोघंही तुम्ही इकडे या आता आमच्या लाईनमध्ये. तुझं कसं काय रे? हो पोरा, का मामाच मोकळा आहे अजून? म्हणून संपर्कातला माणूस एखाद्या वेळेला स्तुती करतो ना, आणि बऱ्याचदा नंतर फसगत होते. एकाने मला विचारलं की महाराज लग्न होत नाही, मी काय केलं पाहिजे? मी त्याला सांगितलं तात्या, मी त्याला असं म्हटलं की बाबू असं वाढून सांगायचं. 5 एकर जमीन आहे ना, 20 एकर सांगायची. तुम्ही 10वी नापास आहेत ना, डायरेक्ट MA सांगायचं. आणि नोकरी आहे ना, तुला काही नोकरी आहे का? म्हटलं अजिबात नाही, तरी नोकरी सांगायची. पगारसुद्धा ₹1,00,000 पगार सांगायचा. वाढून सांगायचं, वाढून जे आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट सांगायचं, तुझं लग्न होऊन जाईल. त्याला तो विचार पटला आणि पाहुणे आले पाहण्यासाठी. आणि पाहुण्याने विचारलं जमीन किती आहे? म्हणे 20 एकर. 20 एकर. शिक्षण किती आहे? म्हटले MA. नोकरी? म्हटले फार मोठी. पगार किती आहे? म्हटले ₹1,00,000. आणि तेवढ्यात त्याला खोकला आला. खोकला आल्यानंतर पाहुण्याने विचारलं तुम्ही जरा खोकलताय, खोकला आहे का तुम्हाला? खोकला नाही म्हणे, आपल्याला TB आहे. तुमच्या लक्षात आलं ना? वाढून सांगायचं, वाढून. खोकला नाही म्हणे, TB आहे. मूर्ख आहे, नव्हतं सांगायला पाहिजेत ना, TB आहे म्हणे आपल्याला. याचा अर्थ असा आहे की संपर्कातला आणि संबंधातला माणूस परिचय चांगला देत नसतो, लक्षात ठेवा. त्याचा परिचय स्वार्थापोटी असतो, त्याचा परिचय प्रेमापोटी असतो. विठ्ठल विठ्ठल स्तुती करत असतात ते लोक, त्याला काही अर्थ नसतो महाराज. स्तुती करायचा अधिकार सुद्धा त्याचाच असतो की ज्याला त्यातलं ज्ञान आहे. ज्याला मृदंगातलं ज्ञान आहे ना, त्याने मृदंगाची स्तुती करावी, अन्यथा नाही, कारण ज्ञानच नाही. ज्याला संगीतातलं ज्ञान आहे ना, त्यांनी संगीतातली स्तुती करावी, अन्यथा नाही. ज्याला कीर्तनाचं ज्ञान आहे ना, त्याने कीर्तनाची स्तुती करावी, अन्यथा नाही. तुम्ही ऐकत असला तरी तुम्ही प्रेमाने ऐकताय महाराज, पण कीर्तनाची पद्धत काय? उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद, नाही का, उपपत्ती, ह्या सगळ्या गोष्टी जर त्या व्याख्यानामध्ये येत नसतील तर मला असं वाटतं की त्याला वक्ता म्हणत नाहीत. पण नसतील येत तर एखादा जर चांगला वक्ता असला, सगळे लोक जरी चांगलं म्हणत असले तरी तो चांगला वक्ता नाही चांगलं म्हणत की नाही, इथं नाही जमलं, हे प्रमाण नाही बसलं, हे उदाहरण नाही योग्य झालं, ह्या ओव्या इथं नाहीत बसल्या, असं म्हणतोय का नाही? आणि म्हणून चांगला परिचय द्यायचा असला तरी समोरची व्यक्ती त्यातली ज्ञाती असली पाहिजे आणि चांगली असली पाहिजे. आणि म्हणून संबंधातले आणि संपर्कातले लोक परिचय देताना चांगला देत नाही, तो चुकीचा असतो. तो एक तर स्वार्थापोटी असतो किंवा प्रेमापोटी असतो, परिचय देत असतात. मला असं वाटतं की भाऊ भावाचा जर परिचय देत असेल तर तो प्रेमापोटी असलेला परिचय आहे, त्याला काही अर्थ नाही.
वडील जर आपल्या मुलाला चांगलं म्हणत असतील तर असे कोणतेच वडील नाहीत की आपल्या मुलाला वाईट म्हणतात. अशी कोणची आई नाही की आपल्या मुलाला वाईट म्हणते. तुम्हाला खरं सांगतो की पिणाऱ्या मुलाला सुद्धा माय कधी वाईट म्हणत नाही, लक्षात ठेवा. तो रोज जरी संध्याकाळी फुटाणे खात असला ना तरी माझा राजासारखा राजाच नाही म्हणते. रोज येतो बिचारा पिऊन तरी पण म्हणत असते. याला अर्थ नाही. आई आपल्या मुलाची स्तुती करत असेल याला अर्थ नाही. भाऊ आपल्या भावाची स्तुती करत असेल याला अर्थ नाही. आणि सासू आपल्या जावयाची स्तुती करत असेल त्याला तर अजिबात अर्थ नाही, लक्षात ठेवा. अजिबात अर्थ नाही. जावय काय स्तुती करण्याच्या योग्य असतो का? जावयासारखी लबाड जात तर महाराज जगात नाही कोणची. सगळ्यात भामटे जर कोण असतील तर तुम्ही सांगत जा. सगळ्यात भामटी जात जर कोणाची असेल तर एक नाही. सगळ्यात नालायक कोण? अरे म्हणणं जावई सगळ्यात नालायक जात जा. मला हे सांगताना आनंद वाटतो कारण मी कोणाचा जावई नाही. सदा वक्रा सदा क्रूरा. कन्या राशीला लागलेला दावा ग्रह म्हणजे जावई. जावई आणि म्हणून स्तुती सासू जर करत असेल तर त्याला काय अर्थ आहे खरं सांगा तुम्ही. एक जावई बापू आले, खुर्चीवर बसले, बसल्यानंतर सासू त्यांची स्तुती करत होती. बघा स्तुती. आमचे जावई बुवा, जावईच म्हणतात ना इकडे, दादा काय म्हणतात? जावईच म्हणतात ना. जावई जावई जावाई. हो आमचे जावई बुवा किती शिकलेत बाई, इतके शिकलेत बाई आमचे जावई बुवा, किती बाई इतकी बाई इतके शिकलेत बाई आमचे जावई बुवा. एका वर्गात 5-5 वर्ष शिकत होते बाई आमचे. काय अर्थ आहे खरं तुम्ही सांगा, काय अर्थ आहे? 2 सखीची चर्चा होती. एक सखी दुसऱ्या सखीला म्हणते, माझे मालक इतके शिकले बाई इतके शिकले, काय सांगावं तुला. त्यांनी जर पत्र लिहिलं ना तर दुसऱ्याला अजिबात वाचता येत नाही. स्वमपि लिखितम पत्रम परो न वाचे येती. इतके शिकले बाई. पुढची म्हटली, माझे तर तुझ्याहीपेक्षा जास्त शिकले म्हणे. तुझे तरी स्वमपि लिखितम पत्रम परो न वाचे येती, माझे तर असे स्वमपि लिखितम पत्रम स्वयं न वाचे येते. त्यांनी लिहिलेलं त्यालाच वाचता येत नाही म्हणे. अर्थ आहे का महाराजाला? याला काय अर्थ आहे सांगा तुम्ही. अर्थ आहे. पत्र आलं. पूर्वीचा काळ होता. जावईबा खुर्चीवर बसले होते, मस्त आईट करून गेले बघा. सासरवाईला जात असताना मस्त पूर्वी नाही का याचं शर्ट त्याचे पॅन्ट असं घेऊन जात होते सासरवाईला, आहे ना? हो नाही सांगत जा, काही जुने माणसं सांगत जा, कारण शर्टच नव्हते घालायला त्यावेळेला. दुसऱ्याचं शर्ट घेऊन सासरवाईला गेला. एका मित्राने म्हटले का कंगवा न्यायचा असतो सासरवाईला, असा कंगवा वगैरे असला पाहिजे ना. त्याने कंगवा घेतला सोबत. एवढा कंगवा होता पहा. त्याला 2च दात होते. पाठीमागच्या खिशात कंगवा वगैरे असं मस्त इन वगैरे करून जावईबा तिथं खुर्चीवर बसले. पूर्वीचा काळ होता. एखादाच माणूस पत्र वाचणारा असायचा. आणि पत्र आलं. आल्यानंतर ते जावईबाच्या हाती दिलं. मग बाई आमचे बापू खूप शिकलेत. जावईबाच्या हाती सासूने पत्र दिलं. बापूला पश्चाताप झाला आणि जावईबाने रडायला सुरुवात केली. जसं रडायला सुरुवात केली तसं सासूला असं वाटलं कोणीतरी मेलं. सासूने सुरुवात केली. सासूचा आवाज ठकीच्या कानावर गेला. ठकी आली. तिने सुरुवात केली. का रडते माहीत नाही, सुरुवात. नंतर सखी आली. हे जात रडायला एक नंबर. सखी आली. सखीने सुरुवात केली. मग गंगी आली. गंगीने आपला सायरन चालू केला. वेगवेगळे प्रकार असतात त्याच्यात. आणि मग एक शहाणी म्हातारी आली. ती शहाणी म्हातारी म्हणते, गंगे का रडते का तू? म्हटले ते सखी रडते म्हणून मी रडते. सखे तू का रडते का? ते ठकी रडते म्हणून मी रडते म्हणे. ठके तुला काय झालं का रडायला? ते घर मालकीन रडते म्हणून मी रडते म्हणे. तू का रडते का? ह्या करते मोठी का रडते तू? ते म्हटले आमचे जावईबा रडतात म्हणून मी रडते म्हणे. जावईबाला विचारलं, जावईबा तुम्ही का रडताय? जावईबा म्हटले मला पत्र वाचता येत नाही म्हणून मी रडतो. काय अर्थ आहे महाराजाला? काय अर्थ आहे? अरे हे काही प्रेमाचे, किती प्रेमाचे लोक आहात रे तुम्ही. मी तर म्हटलं कशासाठी स्वागत करताय तुम्ही महाराज लोकांचं एवढं? कशासाठी करताय? हे का फुकट आहेत? नाही का? चला बा हे चला प्रचार करत असतील आणि असतील तर मग काही अर्थ नाही. कशासाठी महाराज? लाज वाटते आमच्यासारख्याला. कशासाठी लोक इतकं स्वागत करतात? कशासाठी इतकं प्रेम देतात? पण आम्ही हे प्रेम आमच्यावरचं समजत नाही.
आम्ही हे प्रेम वारकरी संप्रदायाचं समजतो. आमचं काय प्रेम महाराज, आमचं काय खरं आहे. 7वा वर्ग नापास आहोत आम्ही. 7वा वर्ग नापास. मित्राला सांगितलं माझं मार्कलिस्ट घेऊन तू ये जो, आणि आई जर घरी असली ना तर सांगू नको बरं का नापास झालो म्हणून. मग काय सांगू म्हणे, माझे 2 विषय जर गेले तर एका विषयाला ज्ञानोबा म्हणायचं आणि एका विषयाला तुकोबा म्हणायचं. मी समजून जाईल की आपले 2 विषय गेले. एक विषय गेला तर काय म्हणायचं ज्ञानोबा, दुसरा विषय गेला तर काय म्हणायचं तुकोबा. आपण समजून चालू की 2 विषय गेले. आई असेल तर आईच्या देखत सांगू नको, लगेच मारेल मला ते. मग तो आला महाराज, त्याने ज्ञानोबा तुकोबा नाही म्हटलं, त्याने काय म्हटलं, पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तुमच्या लक्षात आलं का मी काय बोलतो. शिक्षण नाही, साधना नाही, फार मोठा अभ्यास नाही, फार मोठं काय आम्ही काम करतो असे नाही, तरीसुद्धा लोक आमच्यावर प्रेम का करत आहेत. हे प्रेम आमच्यावरचं प्रेम नाही, हे प्रेम जोग महाराजांवरचं प्रेम आहे. हे प्रेम आमच्यावरचं प्रेम नाही, हे आमच्या बंकट स्वामी महाराजांवरचं प्रेम आहे. ते जर झाले नसते तर लोकांनी आम्हाला अशा पायघड्या घातल्याच नसत्या महाराज. ते झिंजलेत. उपवास पारणे राखीला दारवंता, 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 उपवास पारणे राखीला दारवंता. केला भोगवता, केला भोगवता, आगी उपवास पारणे राखीला दारवंता, उपवास पारणे राखीला केला भोगवता, केला भोगवता, आगी उपवास पारणे राखीला उपवास पारणे माहीत आहे. बंकट स्वामी महाराज MP पर्यंत फिरलेत. बंकट स्वामी महाराज आमच्या गावात यायचे. आमच्या गावात त्यांना 13 एकर जमीन दिलेली आहे महाराज. जवळजवळ 100 वर्ष झाले त्याला, 90 वर्ष झाले असतील एखाद्या वेळेला. किती प्रेम केले. 22 वर्ष आले सतत आमच्या इथं. आम्ही बंकट स्वामी महाराजांचं मोठं मंदिर बांधलं आहे, मोठं मंदिर बांधलं आहे, स्वामींचं मंदिर बांधलं आहे आम्ही. मला वाटते महाराष्ट्रातलं नेकनूर नंतरचं पहिलं मंदिर असेल एखादं. आणि कोणचीच मूर्ती नाही, फक्त स्वामी, फक्त स्वामी. स्वामी स्वामी होते महाराज. स्वामी आपल्या सगळ्यांचे मालक होते. ह्या चाली ज्या दिसत आहेत ना तुम्हाला, स्वामी नसते तर ह्या चालीच भेटल्या नसत्या. हा मृदंग वाजतो ना, हे मृदंगाची देणसुद्धा स्वामीची देण आहे. कुठून 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 माणसं गोळा केले आणि परमार्थ वाढवला. स्वामीसारखे कष्ट तुम्हाला खरं सांगू की या शतकामध्ये कोण्याच महाराजांनी केले नाहीत. लक्षात ठेवा, कोण्याच नाहीत केले. आजपर्यंत जेवढे कष्ट कोणी केले असतील या संप्रदायासाठी, त्याच्यामध्ये स्वामी इतके कष्ट कोणीच केले नाहीत महाराज. एक एक महिन्याचे सप्ते केले स्वामीने. किती पक्वादे तयार केले, किती गायक तयार केले, असे एक एक पैलवान तयार केला. लक्षात ठेवा, प्रत्येक भागामध्ये. आमच्या भागामध्ये आजही स्वामींच्या परंपरेचे सगळे कीर्तनकार आहेत. स्वामी एका गावात गेले.
त्या ठिकाणी त्या गावामध्ये सकाळी काकडा घ्यायचे स्वामी, 2-2 हजार लोक काकड्याला असायचे त्यावेळेला. आणि त्या गावात तमाशा आला होता आणि शौचाला गेले स्वामी आणि स्वामीने त्या पोराचा आवाज ऐकला. हे पोरगं फार चांगलं म्हणते म्हणून स्वामी तांब्या घेऊन त्या फळावर गेले, असे उभे राहिले आणि स्वामीने त्या पोराला विचारलं, काय रे तुझं नाव काय रे? म्हणजे माझं नाव रामचंद्र आहे. काय लेका रामचंद्र नाव सांगतो आणि तमाशा करतो, पोटासाठी करावं लागते म्हणे बाबा. काय रे काय रे? बस 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 विठाला 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 गोरक्षक आहे, पोटासाठी करावं लागते म्हणे बाबा. अरे पोटासाठी तमाशा कशाला करतो लेका, चाल माझ्यासोबत, मी तुला कीर्तन शिकवतो. तो रामचंद्र महाराजांच्या सोबत आला तमाशातून आणि त्या ठिकाणी तो रामचंद्र राहिला नाही महाराज, ते रामचंद्र महाराज नागपूरकर झाले, लक्षात ठेवा. आणि म्हणून यांनी हे सगळे प्रयत्न केलेत म्हणून हे आपण भोगतोय. आणि म्हणून हा सन्मान आमचा सन्मान नाही, हा स्वामींचा सन्मान आहे, हा जोग महाराजांचा सन्मान आहे. असो प्रेमाने करतायत लोक, त्याला आम्ही तरी काय करणार. चला पुढे. परिचय देणारी व्यक्ती त्या ठिकाणी संबंधित नसली पाहिजे, जवळची नसली पाहिजे, प्रेमाची नसली पाहिजे. म्हणून महाराजांचा जो परिचय या ठिकाणी दिला जातो ना, तो एका विरोधकाकडून दिला जातो, एका विरोधकाकडून दिला जातो, प्रेमाच्या आणि संबंधातल्या लोकांकडून नाही दिला जात. आणि विरोधक ज्या वेळेला परिचय देतो ना, त्यावेळेला तो परीक्षा घेतल्याशिवाय देत नसतो. परीक्षा घेतल्याशिवाय, बघा परीक्षा घेतल्याशिवाय देत नसतो. मी सांगेल तुम्हाला, मला बरोबर 9 वाजताच थांबायचं आहे, जास्त वेळ तुमचा घ्यायचा नाही. पण ऐका, परिचय देणारा माणूस कोण असला पाहिजे? विरोधक असला पाहिजे, तो खरा परिचय देऊ शकतो, लक्षात ठेवा. कल्पना करा, तुमच्या गावात पाहुणे आले, मुलगी द्यायची होती म्हणून ज्यांचा परिचय होता त्यांच्या घरी गेले. म्हटले, शामराव पाटील, काय हो, तुमच्या गावचे जे सखाराम पाटील आहेत ना, त्यांच्या पोराला पोरगी द्यायची इच्छा करतो आम्ही, द्यायची का? तुम्ही सांगाल तर देऊ. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, खरं सांगू का रामभाऊ, ज्या सखाराम पाटलाच्या पोराला पोरगी देण्यासाठी तुम्ही आलात ना, त्याचं आणि माझं 25 वर्षापासून पटत नाही. आमच्या बापदाद्यापासून त्यांचं आणि आपलं वैर आहे, लक्षात ठेवा. अजिबात पटत नाही, आमचं कोर्टामध्ये केस चालू आहे. अरे मग नाही देत, नाही असं करू नका, असं करू नका. मी तुम्हाला छातीला हात लावून सांगतो, त्याच्या पोराला तुम्ही पोरगी देऊन टाका, माणूस फार चांगला आहे. हा परिचय, हा परिचय. विठाला 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 विठाला. विरोधक ज्या वेळेला चांगला परिचय देत असेल त्यावेळेला तो परीक्षा घेतल्याशिवाय देत नसतो. आणि परीक्षा घेतल्याशिवाय, परीक्षा हाच माणसाचा परिचय असतो, लक्षात ठेवा. परीक्षा घेतल्याशिवाय परिचय कसा होईल? तुम्हाला खरं सांगू, उसाला चरख्यामध्ये घातल्याशिवाय उसाचा परिचय होत नाही, बरोबर आहे? उसाला चरख्यामध्ये घातल्याशिवाय उसाचा परिचय होत नाही. चंदनाला कुऱ्हाडीने तोडल्याशिवाय चंदनाचा परिचय होत नाही. सोन्याला तापवल्याशिवाय सोन्याचा परिचय होत नाही. आणि साधूला त्रास दिल्याशिवाय साधूचा परिचय होत नाही. आणि म्हणून उसाचा परिचय होण्यासाठी कोणीतरी उसाला पिळणारा भेटला पाहिजे. चंदनाचा परिचय होण्यासाठी कोणीतरी चंदनाला तोडणारा भेटला पाहिजे. सोन्याचा परिचय होण्यासाठी कोणीतरी सोन्याला तापवणारा भेटला पाहिजे. आणि साधूचा परिचय होण्यासाठी कोणीतरी साधूला त्रास देणाराही भेटला पाहिजे. हा उसाने ठरवलं, मला तुम्ही किती पिळा, मी माझी गोडी नाही कमी करणार. चंदनाने ठरवलं, मला तुम्ही कितीही तोडा, मी माझा सुगंध नाही घालवणार. सोन्याने ठरवलं, तुम्ही मला किती तापवा, मी माझी चकाकी आणि वजन नाही कमी होऊ देणार. तसं साधूने ठरवलं, तुम्ही आम्हाला किती त्रास द्या, आम्ही आमचं साधुत्व नाही घालवणार, साधुत्व नाही घालवणार. रस देताना गोडच देऊ, सुगंधच देऊ, मोलच देऊ. तसं तुम्ही आम्हाला किती त्रास द्या, आम्ही तुमचा उद्धारच करू. हे साधू आहेत. आणि म्हणून चांगलं आहे, कोणीतरी परीक्षा घेणारा भेटल्याशिवाय परिचय होत नसतो. चांगल्या गोष्टीचा तर परिचय होण्यासाठी
त्या ठिकाणी परीक्षा घेणाराच भेटला पाहिजे महाराज. शांती 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 शांती. कशाला म्हणता तो शांती? जोपर्यंत एखादा माणूस 108 वेळेला अंगावर थुंकणार नाही तोपर्यंत शांती समजणार नाही. समजणार नाही. वैराग्य 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 वैराग्य. कशाला म्हणता तो वैराग्य? जोपर्यंत अन्न करता बायको मेली तरी सुद्धा जो त्या बायकोचा विचार करणार नाही तोच खऱ्या अर्थाने वैराग्य आहे. ते वैराग्य आहे. त्याशिवाय वैराग्य समजणार नाही. कशाला म्हणतात ज्ञान? कशाला म्हणतात ज्ञान? आपल्या मायबापाला देहांत प्रायश्चित्त दिल्यानंतर सुद्धा ज्यांनी देहांत प्रायश्चित्त दिलं त्यांच्यासाठीच ते मागणी मागतात की जय खडाची व्यंकटी सांगतो. त्याला म्हणतात ज्ञान. हा ज्ञानाचा परिचय आहे. हा वैराग्याचा परिचय आहे. हा शांतीचा परिचय आहे. विठाला 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 विठाला. जोपर्यंत आपण शाबूत असतो तोपर्यंत आपली शांती असते महाराज. एकदा का कोणी बिघडवलं की आपली शांती बिघडते. बिघडते. बघा बरं झालं की आमचं कोणी बिचारे परीक्षा घेणारे भेटत नाही. त्यांना माहीत आहे परीक्षेत पासच होणार नाही ते. आमची शांती बिघडते. आता आम्ही शांत आहोत सध्या, पण धीरे धीरे जसं जसं बुक्क्यावर टाईम येईल त्यावेळेला आमची शांती बिघडते. काय केलं बाबा याने? काही केलं का नाही? तशी घाबरू नका बरं का. माझी काही बिघडणार नाही. हो अर्थात बिघडते माणसाची शांती. जोपर्यंत एखादा विषय समोर येऊन उभा राहत नाही तोपर्यंतच आपलं वैराग्य असते महाराज. विषय समोर आला की आपलं वैराग्य जाते. वैराग्य जाते. जो वरी रे तो वरी जंबूक करी गर्जना. जो वरी त्या पंचानना देखिले नाही बाप. जो वरी रे तो वरी वैराग्याच्या गोष्टी. जव सुंदर वनिता दृष्टी देखील नाही बाप. तोपर्यंत असते. काय झालं? एक राजा होते. ते राजाचं वैभव फार वेगळं होतं. ते राजे आहेत ना महाराज, अशा दोन्ही एकूण 2 मांजरा बसायच्या. मधात त्यांचा चौरंग असायचा जेवायचा. आणि त्या मांजरांच्या डोक्यावर दिवे असायचे. मांजरांच्या डोक्यावर दिवे, असे 2 दिवे. आणि त्या प्रकाशामध्ये राजा जेवण करत होता. प्रधानजी एक दिवस आला आणि प्रधानजीने ते पाहिलं. राजा म्हटला, बघ काय वैभव आहे आपला. बघ मांजरा ऐकत असतात का लेका मांजरा कोणाचं? पण आपला ऐकतात. मांजरा ऐकतात काय? मी त्या आपलं ऐकतात म्हणे मांजरा आपलं ऐकतात. आणि बघ दिवे आहेत त्यांच्या डोक्यावर. जेवण होईपर्यंत उठत नाहीत. प्रधानजी म्हटले उद्या बघू. प्रधानजी दुसऱ्या दिवशी आला आणि त्या ठिकाणी जेवण करायला राजे बसले होते. प्रधानजी तसा आला नाही, सोबत उंदीर घेऊन आला. जसा तो उंदीर सोडला ना गेल्या मांजरा पळून. जोपर्यंत एखादा विषय समोर येत नाही तोपर्यंतच आपल्या गप्पा असतात महाराज. बघा ना तुम्ही, मनाला विचारा ना, मनाला विचारा ना, मनाला विचारा ना. चहा पिणं बरं आहे का राजा? आता आम्ही तर किती वेळ सोडला. सकाळी सोडला की दुपारी घेतो आम्ही चहा. तो पाहिला की घ्याच वाटतो. काय करू मन अनावर, माझे मज कडू येती अवगुण. काय करू मन अनावर. चांगली गोष्ट आहे नाही, पण काय करू मन अनावर. हो, भजे पाहिल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं तुमचं बायपास झाला, आता भजे खाऊ नका. म्हणजे समोर आल्यानंतर खाल्ल्याशिवाय राहत नाही आपण. काय करू मन अनावर. काय करू मन अनावर. हो, चांगल्या गोष्टी आहेत का? मला खरं सांगा तुम्ही, चांगल्या गोष्टी आहे का? नाही चांगलं आहे का हे? नाही चांगलं नाही, पण काय करू मन अनावर. माझे मज कडो येती अवगुण. काय करू
धन्यता कोणीही कुणाला देईल यात काय अर्थ आहे महाराज. धन्यवाद. थोडी वर्गणी दिली तरी आपण धन्यवाद म्हणतोय. थंडगार पाणी प्यायला दिलं तरी धन्यवाद म्हणतोय. भूक लागल्यानंतर जेवायला दिलं तरी आपण धन्यवाद म्हणतो. धन्यवाद बरं का. हो, वर्गणी धन्यवाद धन्यवाद असं म्हणत असतो आपण. आणि या ठिकाणी जे धन्यवाद देत आहेत ना ते महाराजांची विरोधक आहेत. रामेश्वर भट्ट आहेत. विठाला 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 विठाला. सांगतो. धन्यता धन्यता अनेक ठिकाणी दिलेली आहे. पण कधी साधूला धन्यवाद देत आहेत. साधूला धन्यवाद देत आहेत. साधूला धन्यवाद देत आहेत. हो, साधू म्हणतायत की धन्य आहेत नाही का. धन्य 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 निवृत्ती राया सोपान मुक्ताई ज्ञान सकया सोपान मुक्ताई ज्ञान सकया. धन्य 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 निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई साधूला दिलेला धन्यवाद आहे. यालाही अर्थ आहे. नामदेव महाराज सावतोबांना धन्य म्हणतायत. धन्य ते अरण रत्नाची ते खान जन्मला निधान सावता तो. त्याच्या वडिलालाही धन्यवाद देत आहेत मायबापाला. धन्यताची माता धन्यताचा धन्य जाती माता धन्य जाता पिता धन्य जाती माता धन्य जाता पिता सावता सागर प्रेमाचे आगर प्रेमाचे आगर. नामदेव महाराज सावतोबांना धन्यवाद देत आहेत. काही ठिकाणी महाराज आपल्या स्वतःला धन्यवाद देत आहेत. धन्य मी मानीन आपुले संचित राहिलीसी प्रीत तुझे नामी. नाही का. धन्य झालो आता याशी संदेह नाही न पडे या बाही काळा ह्याती. काय आणखी कोणचं प्रमाण आहे. धन्य म्हणा अभिनय लोकी लेखा. ते नंतर आहे. आता आणखी धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. महाराज म्हणतो आम्ही धन्य आहोत. आम्ही जन्माला आलो हे तर धन्यता आहेच. पण आम्ही दास विठोबाचे झालो हे आणखी धन्यवाद आहे. आम्ही जर संसाराचे दास झालो असतो तर आम्हाला धन्य म्हणून घेतलं नसतं. पण धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. संसारामध्ये जे धन्य आहेत की ज्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे. साधूला दिलेला धन्यवाद हे तर आहेच. साधूला दिलेला धन्यवाद हे तर आहेच. एखाद्या वेळेला साधूने देवाला दिलेला धन्यवाद यालाही अर्थ आहे. देवाने साधूला दिलेला धन्यवाद यालाही अर्थ आहे. पण त्याहीपेक्षा मोठा अर्थ हा आहे महाराज की एक विरोधक म्हणतो तू का धन्य तुकोबा तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ
आपण एका विषयाचा विचार घेऊन पुढे जाऊ. धन्य तुकोबा समर्थ. पहिलं विशेषण आहे समर्थ. तुकोबाराय समर्थ आहेत. समर्थ कोणाला म्हणतात रे? समर्थ कोणाला म्हणतात? समर्थ कोणा ते नास्तिना म्हणे याला समर्थ म्हणतायत. जे त्याच्याकडे तुम्ही मागायला जातायत ना ते देण्यासाठी उदार असतात. फक्त उदारच नसतात, स्वतंत्र असतात. फक्त स्वतंत्रच नसतात तर श्रीमंत असतात. त्याला समर्थ म्हणतायत. समर्थ म्हणतायत. कासयाची समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची. सगळं असते महाराज त्याच्या घरी. तुम्ही हत्ती मागा हत्ती, घोडा मागा घोडा, काय मागाल ते मागा. येशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती. औदार्य देवनी करणा हत्ती कीर्ती दिगंती फाकविली. यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य ज्यांनी दानामध्ये वाटून टाकले असा तो उदार आहे. स्वतंत्र आहे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र. देतान मनसी पात्रा पात्र. ऐका, पै कैवल्य ऐसे पवित्र वैर्याही दिदले. मोक्ष दुरारोग्य की रोहे तोही आराधी तुझे पाय. तू धाडसी तेथ जाय पायकू जैसा. तुवा सनकाधिकाचे निमाने सायुज्य सौर सुदिदला पुतने. जी विषाचे स्तनपाने मारू आली. ऐशिया अपराधिया शिशुपाळा आपण पे ठाव दिदला गोपाळा. द्रौपदी जाळ तो वना आला याची लागी. की बैसावी पितयाच्या उत्संगी. तो चंद्रा सूर्य परिषदेस लागू केला. तो फक्त बापाची बाणी मागण्यासाठी आलता. त्याला आढळपत देऊन टाकलं. उपमन्यू फक्त वाटीभर दूध मागण्यासाठी आलता. त्याला शिराचा सागर देऊन टाकला. अरे पुतना मारण्यासाठी आली होती महाराज, मारण्यासाठी आली होती पुतना. पुतनेला मोक्ष देऊन टाकला. देण्यासाठी तो स्वतंत्र आहे. समर्थ त्याला म्हणतायत. आणखी समर्थ कशाला म्हणताय सांगतो तुम्हाला. ऐसे समर्थ दिलो की, ऐसे समर्थ दिलो की. आणखी सुद्धा माऊली असं म्हणतायत की प्रभू समर्थ आहेत. प्रभू कसे समर्थ आहेत ऐका ओव्या सांगतो. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे. पावके दहावे आणि वर्षावे जळे. ओव्याचा अर्थ लक्षात घेत जा जरा. पर्वती बैसकान सांडावी, समुद्री रेखा नोलांडावी. पृथ्वीया आपे वावी ही आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले.